आज मी तुम्हाला एक छान अशी रेमेडी सांगणार आहे जवसाची, ती आपल्या केसांना खूप फायद्याची ठरणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप फायद्याचा आहे, कुठंच स्किप न करता। खूप साधी आणि सोपी ही रेमेडी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जवसाच्या बिया फक्त आरोग्यासाठी नाही तर चेहऱ्यासाठी, केसांसाठी जवसाच्या बिया फार उपयुक्त आहे। सौंदर्यासाठी उपयुक्त आहे, केसांसाठी लांब सडक घनदाट केस होतात, याने केस गळती सुद्धा कमी होते आणि केसांमध्ये जेवढा काही तुमच्या कोंडा असेल तर तोही नाहीसा होतो। केस सिल्की स्मूथ आणि शायनी करतात यासाठी तर फार काही तुम्हाला करावं लागणारच नाही आहे। जवसामध्ये विटॅमिन ई, विटॅमिन बी, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, फायबर, अँटीऑक्सिडंट आणि प्रोटीन यासारखे पोषक तत्व आढळतात। ब्लड प्रेशर, वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यासाठी, आरोग्याशी संबंधित अनेक प्रॉब्लेम्स हे जवसामध्ये असतात। तर जवसाचा आपण योग्य पद्धतीने जर त्याचा उपयोग करून घेतला तर नक्कीच आपल्याला फरक पडणार आहे। तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे समृद्ध असल्याने फ्लॅक्सीड किंवा जवस हे खराब केस आणि कोरड्या केसांमध्ये जादूचे काम करते। हे केवळ केसांचे टेक्स्चर किंवा केसांचे आरोग्य सुधारत नाही, केसांना पुनर्जीवन करतं, टाळूला पोषण देतं। त्यामुळे हे तुम्हाला कसं उपयोगात आणता येईल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। पुढे मी त्याच्यामध्ये काही आणखीन ऍड करणार आहे, ते शेवटपर्यंत तुम्ही बघा, जेणेकरून आपल्याला आणखीन फायदा होऊ शकेल। सर्वात आधी मी इथं जवस आहेत ना तर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे, कारण त्याच्यामध्ये खूप डस्ट वगैरे असते। एक वाटी मी इथं जवस घेतलेलं, त्याच्याप्रमाणे 4 वाट्या मी पाणी ऍड केलेलं आहे आणि बारीक गॅसवरती इथं मी गरम करत ठेवलेलं आहे। आणि त्याचं टेक्स्चर असतं ना तर ते आपल्याला जास्त दाट करायचं नसतं, थोडं आपल्याला पातळच पाहिजे असतं, म्हणजे ते कपड्यामध्ये चांगल्या प्रकारे किंवा गाळणीमध्ये चांगल्या प्रकारे गाळलं जाईल आणि आपल्याला चांगलं जेल मिळेल यासाठी। तर इथं मी 1 ते 3 मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ते कपड्यामध्ये गाळून घ्यायचं चांगल्या प्रकारे। आणि गाळून झाल्यानंतर मी याच्यामध्ये काय काय ऍड करते तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये बघा, की केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय काय ऍड करता येऊ शकेल। तर मी इथं चांगल्या प्रकारे गाळून झाल्यानंतर जेल टाईप ॲलोवेरा जेल असतं ना तशाच प्रकारे हे जेल आपल्याला मिळतं। खूप इझी आहे, तर फार काही तुम्हाला करायची गरजच नाही आहे। तर याच्यामध्ये मी पॅराशूट तुम्ही ऑइल टाकू शकता। इथं मी मेथीचे दाणे आहेत ना तर ते त्या पॅराशूट ऑइलमध्ये टाकून घेतलं, तेच मी ऑइल वापरते माझ्या केसांसाठी। तर इथं तुम्हाला जेवढं तुमच्या केसांच्या लेंथला पाहिजे असेल तेवढं तुम्ही जेल काढून घ्यायचं, पूर्ण लेंथला लावायचं, रूटला लावायचं। इथं मी माझ्या केसांना जेवढं ऑइल लागतं आहे ना तेवढं मी टाकून घेते। आणि याच्यामध्ये आणखीन एक मी घटक त्याच्यामध्ये ऍड करणार आहे, तेही आपल्या केसांना खूप फायद्याचं आहे। त्याच्यासाठी आणखीन खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी ते ऍड केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता इथं मी काय ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये। तर विटॅमिन ई चे कॅप्सूल आहेत ना 2 मी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी। विटॅमिन ई ची कॅप्सूल आहेत ना तर ती खूप फायद्याची ठरते आपल्या केसांना। तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ऑइल सुद्धा किंवा तसंच लावला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। फक्त हे लावून झाल्यानंतर 2-3 तासानंतर चांगले शॅम्पूने, तुम्ही जो शॅम्पू वापरताना त्या शॅम्पूने वॉश केला तरी चालेल, खूप फायद्याचं आहे। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। बाय।